आता तुम्ही म्हणत असाल की एवढा रात्रीचा कुठं निघाला आहे, तर नमस्कार, तुमचे स्वागत आहे या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये, जो की आहे इंडस्ट्रियल व्हिजिट कॉलेजची. पुण्याला चालली आहे आणि या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे ते तर आत्ता रिव्हील नाही करणार, पण तुम्ही एन्जॉय करा आणि नक्कीच शेअरही करू शकता. ते काय असं मागता येत नाही मला, पण ठीक आहे, जे काय आहे ते पहिला ट्राय आहे आणि बघूया. दोन मेंबर पहिले दोन वाघ. अरे बाप, आत्तापासून दोघं काय दिसत आहे, पण हॉटेल नाही अजून काय आलं. हे जे बघा त्याच्या आयला आद्या लवकर आलाय. एस्केटिक काय एस्केटिक. A few minutes later. लोडिंग तिसरा मेंबर प्रोफेशनल झालाय काय विषय आता पाटील. अरे सिव्हिलचा सोडाय आलाय भाऊ आपल्याला. मग दोस्ती भाऊ शेवटी. काय कुठं काय नियोजन काय नियोजन भाऊ आता मॅडमला घेतले, हा बस या लागल्या हा 10 मिनिटात येईल. 10 मिनिटांनी पोरं कुठे आहे बाकीची? काय आता मग यस वाय तिकडे आहे. आदित्य जर रूट सांगा की आपल्या प्रेक्षकांना. प्रेक्षक नाही, आपल्या ब्लॉग मधले प्रेक्षक. रूट सांगा काय रूट रूट कसं जाणार आहे, काय जाणार आहे, कुठे एन्जॉय, गाडी तासगावमधून पास आउट झाल्या आता नागटाने चिकना अयो पप्पी दे की. आद्या लगा उजेडा दे आपली सर. अयो एस्केटिक झालायस की चांगला. एस्केटिक जेनझी नाही बाबा, एस्केटिक. चला पुढचं सुटलं. माग बघ हा ऍक्सेस डी नाही कोणासाठी? लय पण आम्हाला काय म्हणाल मुखपृष्ठाला घेऊ नका. लॉग वर सेन्सर लागेल तुमचं. नाही आपण बीप करूया, काय विषय नाही. असं ऍस्थेटिक शब्द सगळ्यांनी युज करा असं माझी म्हणणं आहे. व्हेज बोला, व्हेज बोला लॉक पुरतं फक्त. सगळ्यांनी नॉनव्हेजला टिक केली. कानात नॉनव्हेज थंबनेल मध्ये आतऱ्यालाच ठेवायचं आहे. असा 17 ब्रो पहिल्या दिवशी पहिला. बोल तू झाल्या तू बोल. अरे एवढं मोठं कसं घालणार करतो काय अरे एवढं चेकिंग कर, बॅकची चेकिंग अरे काय म्हटलं समय काय झालं तुझं? काय विषय? बस काय विचारलं बस तू म्हणतोय आम्हाला काही सगळं माहित नाही, बस कशी आहे माहित नाही, तुम्ही जे करा एक्सपिरियन्स करणार तेच आम्हाला. जेवण कसं आहे माहित नाही, बस कसं आहे माहित नाही, वाव होणार, रूम खराब कसं आहे असलं माहित तर नाही. आणि मी ते शूट करणार मॅडम. Run. मारता विघ्नाची दुर्गे परमी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर तुझे डोळ्याची कंठी पावला पुढच्या मज्जा चालली म्हणा. होय सर, आता तुम्ही सर तुम्हाला आता आमचा पक्ष मांडायला लागतोय बरं का. मुलींचा पक्ष लय झाला, आमचा पक्ष मांडायला लागतोय आता.
सजीव झाला येडा पिसकत नाही भरवस तोला घाईना घरचे तुमच्या जोडीनं मी आले फिरत छाया रंगीराया चिंबोरी मी झाले काय सांगत तरी नाही तरी कोण भेट तेव्हा तरी साधना मला जाऊ दन घरी वाजले की बारा जाऊ दन घरी वाजले की बारा मला जाऊ दन घरी वाजले की बारा मला जाऊ दन घरी वाजले की बारा 3 वाजले 3 आणि सगळ्यांची एनर्जी संपली आणि सगळे एकदम चिल मोडमध्ये आले चिल मोडमध्ये नवीन मेंबर आपल्याला जॉईन झालाय मधीच जॉईन झाला मधीच कुठं उमरज मध नाही उमरज तालुका कराड हा याला शोधा तिथं मारू तिथं माझ्या वाटचं MH 50 तर आता कदाचित रीलचं प्लॅन आहे मला नाही वाटत रील होईल किंवा काय होईल बघूया काय होतं ते आणि हा पहिला स्टॉप आपला कुठं आहे रे टोल नाक्याची जिथं पण आलोय इथनं सरळ म्हटलंच की आमचं गाव कुठं आणि तिथं 20-30 स्पीड लिमिट चालत जाऊ ग्रामपंचायत वेट एन्जॉय लावा ताकद ही सुधारणार उमरजवाली सुधारणार विरमाडे अजून इथनं किती लांब असत अजून इथून किती लांब तर बघा रात्री 3:15 वाजता आणि आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे 3:15 वाजता बघा आता पुढं बघत जाऊ. पहिला स्टॉप घेतलाय पण जी आतापर्यंत जी मजा आली त्याचं काय विषय? अरे कडक गाण्याचा काय विषय? गाणे गाणी म्हणजे आमचा काय म्युझिशियन आहे म्युझिशियन ऑपरेटर रे ऑपरेटर येस मिक्सर ऑपरेटर इकडे उचलली तिकडे उचलली इथं बोल मिक्सर ऑपरेटर आहे आमचा एक नंबर गाणी टॉप क्लास आता किती राहिले अजून मेद्या तुझं काय म्हणणं आहे? ना अजून बघितलात तर अर्धा एक नेटवर नाही 1 तास 35 मिनिटं राहिला अजून एक जो तास. दीड तास पकडायचा अजून आता इथनं आम्ही मंदिरात जाणार त्यानंतर इथनं वेट एन्जॉय हा. बघू आता काय कसं होतंय ते 3 hours later. अण्णा सकाळचे 6 वाजले भारी झाले पण जे काही झालं ते भारी झालं अण्णा तुम्ही साईड को तो अच्छा आहे का 6 वाजले हां सकाळी 6 वाजले स्पॉटवर थांबलेला आता फ्रेश आहे खूप रिक्वायरमेंट वर जागा आहे अरे लढून गेला ओके हां काय हॉटेल दाखव की माग होय ब्रँड हॉटेल आहे ब्रँडचा विषय आहे ब्रँडचा राजा गुड मॉर्निंग अरे छोटं मोठं काय नाही अंगात पाणी बरं चला जरा बघूया नियोजन करू तू दिसनास की आला बघा आला सगळे आपण इथं आलोय कशाला चाललंय काय तोंड सगळ्यांनी सगळ्यांनी पॉवर नॅप घेतलाय ना आता चढायचं आहे ना गड आता असं डबल मिनिंग काय सकाळ यायचं भाकरवड्या उठले की पहिला दिल्ली तर मग आता आम्ही एकविरा टेम्पलला पोचलोय आणि आता इथून 2-2.5 किलोमीटरचा कदाचित वरती ट्रेक आहे तो करायचा तर बघू हा ट्रेक करता मजा येणार आहे कारण की गाडीवर जात नाही वाटतं आणि बघूया काय मजा येते ते सगळे पोचले तुम्हाला दाखवतो एक मिनिट बघा तिथंपर्यंत जायचं आहे कदाचित वरती कुठवर जायचं आणि बघूया कुठवर काय होतंय कसं होतंय यांची मजा करता आमची मजा काही झाली काय कळलं नाही ये
चला कुणाला तरी जरी कुणाला अजून आणखी थोडं काय लागलं असेल तरी इथं संडास बाथरूमची सोय केलेली आहे मी सर्वांसाठी तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. अशा पद्धतीने मग ट्रेक चालू झालेला आहे. वन साइड ट्रेक. सेल्फी कॅमेरा चालतो नाही बा, देर इज अ नो सेल्फी कॅमेराज अ नो, वी जस्ट नीड टू ट्रॅव्हल. आणि भटकी गँग पुढे गेल्या. चालून 5 मिनिटं झालेला तुम्ही इथंच दमलाय. दम भरला मॅडम तुम्हाला. जिथलं पाहिजे मला वाटते. हे बघ काहीतरी कुठं पण हो हे जास्त असं एकदम बरं आहे एकदम एकदम बरं. तरी पण 1 तास लागेल काय? हा तरी 1 तास लागेल. 1 तास आणि इथनं आणि त्यात आता हॉटेल नाही बहुतेक. इथनं आता वेट Direct wait and डिरेक्ट. हे सांगायला नाही मिळतो पण होय ते कुठलं कुठं आहे बघ तिथे वरती. कदाचित आता आपण मंदिराच्या रोडला लागले. म्हणजे आता इथनं प्रॉपर पण पायऱ्या आहेत. हां 500 पायऱ्या आहेत काय तर. 500 आहेत. हा 500 पायऱ्या आहेत. साधारणपणे एक 20-25 मिनिटं तर लागतील. हा 20-25 मिनिटं लागणार. बघू आता. ओव्हरऑल असं- टाइम 1 तास लागेल आपल्याला. असं काही लईच आहे असं पण नाही. हा लयच आहे असं पण पण नाही. भरणार दम. पण ओव्हरऑल 1 तास लागेल आपल्याला सगळं. इथनं आता बघा इथनं आता सुरुवात होणार पायऱ्यांना. पोरं इथं का प्रसाद दिसत घ्यायला लागली वाटतं. सुरुवात करूया. आपण जाऊया वरती. पायऱ्या पुढे फायनल मंदिराजवळ. पूर्णपणे बघून कोरीव काम विषय. तिथं त्या साईडला मंदिर आहे आणि त्याला तिथे या साईडला काहीतरी कोरीव काम सारखं. खूप गर्दी बऱ्यापैकी. म्हणजे असं म्हणतात की इंडियाला नाही डबल होते. एकदा आली, 2 वेळा आली, 2 वेळा गेलं. एक प्याला अवघड झाली म्हणतीच. काय मला अजून काय माहित आहे परपंच हा ना. या चेहऱ्याच्या मागे खूप दुःख आहे. हे पाडा की बादशाह पडी. हा देखो. आई माऊलीचा मस्त पैकी झालं. मस्त दर्शन झालं. कदाचित ते मुखदर्शनच होतं. मस्तपणे दर्शन तर झालंय. चांगलं झालं. पॉझिटिव्ह वाईब तर हो. भेटली सकाळ सकाळी. दर्शन चांगलं झालं. आता नेक्स्ट कुठं आहे आपण? वेट एन्जॉय. वेट एन्जॉय. कदाचित
कदाचित स्टेजला जाऊ ना कदाचित असेल किंवा डिरेक्ट आपण इथनं वेट एन्जॉय पण करू. कारण की टाइम पण खूप झालाय. हा उशीर झालाय आम्हाला इथं पोहोचायला. तर मग बघू आता काय होतंय. बघू आता तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये कळेलच काय होतंय ते. बाकीचे पोरं डिस्ट्रीब्यूट झालं, पण, कोण कुठे गेलंय, कोण आम्ही कुठे एवढी- गेलंय. मित्रांनो तुमच्यासाठी मेहनत करतोय तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर येऊ दे. गाव एक- बसानी एक- की एक- लुटेरे जास्त आ नाही, गए. एक सबस्क्राईब तरी येऊ दे. माझं काय नाही भाऊ, तुम्हाला पटलं तर बघा. मी काय असं मागत नाही गेलं एवढं. ही ज्युनियर आमची दोघं. मेहनतीची ज्युनियर. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? चढायला जरा त्रास झाला पण येताना नाही पडायसारखं काय नाही पडायसारखं नाही. सगळी सेफ्टी फुल सेफ्टी असते. फुल सेफ्टी असते. वरनं खाली यायचं. तुमच्या पोटातलं कोळा वरनं खाली 4 वेळा पुढे बघ की. घेऊन जात होता बघ वर. आता तू वर गेला होता खाली आला नसता. देवीच्या दर्शनाला गेला असता. ए बोलला बाय बाय बोलला. ए राजवर्धन यश बरोबर बोलला. एकदा मिठी होते एकदा मिठी होते एकदा सर मिठवा की सर. काय सर पहिला ब्लॉग म्हणावती सर. त्याला सपोर्ट करायला सांगितलं. तर सांगा की ऑडियन्सला आपलीच पोर बघणार आहेत सगळे. समर्थ पवारच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करा. समर्थ साईडला येणार तर लॉग होणार नाही. डायरेक्ट ब्लॉग वरती शेवट पहिला आणि शेवट एडिटिंग डायरेक्ट सेंचुरी मारा. 100 सगळ्यात मोठा कंटेंट क्रिएटर आहे. 2 hours later. तर मग आम्ही आता वेट एन्जॉयला पोहोचलोय, पण पहिले नाश्त्याचा विषय काहीतरी बघूया. वेद्या वेट एन्जॉय. येस ब्रो. आतापर्यंत फक्त व्हिडिओ आणि ह्याच्यामध्ये बघत होतो, ऍडव्हर्टाईज मध्ये. आता प्रत्यक्षात आलोय आणि आम्ही आता आज शूट करणार आहे. बघू आतमध्ये मोबाईल घेऊन जाता आलं तरच, नाही तर नाही. कसं आहे गोप्रो लागतोय त्याला ते GoPro, waterproof. हा कदाचित नाहीच येणार रे मला वाटतं मोबाईल. कदाचित नाही. बघू ते काय हे घ्यायला कसं लागेल काय म्हणता Bag? हा मी बघू घेतलं तर घेऊया नाही तर नाही. घेऊन येतो नाही. जवळ ना दाखवू. घेतला आम्ही घेतो. चालू केला. भावांनो नमस्ते. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत वेट एन्जॉय मध्ये. तर आपली उपस्थिती यावेळेस सर्वस्व मौल्यवान ठरेल. तिकिटाचा घोळ झालाय. असं वेट एन्जॉयचं ब्लॅक मध्ये तिकीट भेटलेलं आहे. कदाचित वॉटर पार्कची जास्त शूट घेणार नाही कारण की मोबाईल चालत नाही आतमध्ये बघायला. फेमडिगर बघा. What a beautiful view. फेमडिगर कॅमेरा दिसला नाही का आलाच. बघू आता काय होतंय. कदाचित आतमध्ये नाही घेणार मी मोबाईल कारण की मोबाईलचा रिस्क घेऊ शकत नाही. बघू काय होतंय. जर असेल तर मग सांगतो, नाही तर मग डायरेक्ट थीम पार्कची शूट दिसेल. बघूया काय होतंय ते. माझं घर असं उलटा चपरी. A few minutes later. दुपारचे 3:30-4 वाजायला आले आणि आता अम्युजमेंट पार्कचं काही खरं नाही दिसत आहे. बघू काय होतं काही नाही. थकलो आहे मस्तपैकी. इथं लंच बिंच अरेंजमेंट होतं प्रॉपर लेवलला. पुढचं पुढं बघू. आधी 3 hours later. डन विथ वेट एन्जॉय विथ गँग ओजी गँग. ए वरती बघे हा घसा बसलाय आणि एक लिटिल बिट प्रॉब्लेम म्हणू शकतो किंवा एक बेनिफिट पण म्हणू शकतो की आमचं काय म्हणता आमचं ह्याचं थीम पार्कचं तिकीटच झालं नव्हतं. काय माहीत काय इश्यू होता तो बघतील. पण त्याच्यामुळे आम्हाला वॉटर पार्कला फुल टाईम भेटला
आणि काय म्हणता आम्ही फुल म्हणजे एकही राईड सोडली नाही. आद्या मी सगळे अथर्व आम्ही सगळे एकत्र येऊन सगळे A to Z राईड्स कंप्लीट केल्या. आता कदाचित डायरेक्ट आता इथनं जायचा प्लॅन आपल्या हॉटेलवरती आहे. आता पुढचं काय ते माहीत नाही, बघू काय होतं. ये रिंग उड़ेगा और सर जी के यहाँ पे जाके अटकेगा सर पे. अरे हाँ मोर राइट खूब मारो फास्ट मारो सर. परत दे हो रहा है आपको हो रहा है फील. देखिए मैम आपको अभी चाहिए कल चाहिए अभी. अरे कुछ नहीं होगा सर कुछ नहीं होगा. अच्छा मैं मैजिक से निकालूं या काट के निकालूं. काट के एक इसका फूक मारो सर और थोड़ा सा कट करेंगे ज़्यादा नहीं और कट करके निकाल देंगे. अरे कचरा नहीं रिंग लेके आओ. ऑलराइट तेरा ही नाम सोचा. ये लीजिए मैम आपका रिंग. और एक लास्ट वाला मैजिक कोई भी एक सर आइए. चेरी बघा चेरी बघा सुजल्यात. सकाळी कसली असली होती. हा तर बघा बाकीची गेले काय करायचं ब्लॉगरचा पण चेहरा बघा जरा. काय माझ्या घसा चेहऱ्यात काय बसलाय, वाईट घसा पण बसलाय. आता बसणारच ना, दिवसभर ओरडलोय म्हटलं. इतकं ओरडायचं असते. आमचा पण घसा गेला दादा. तिचं बघ की ती उकडलेलं कणीस नसते का केस सगळे जास्त झाले बघ. अवघड आहे. आई कॉम्प्लिमेंट आहे. टेडी बिअर कोणाला पाहिजे असेल तर घ्या तिकडं. बादशाह हत्ती आमच्याकडे खाया ऑलरेडी. कुठं आहे कुठं आहे तिथं टीव्ही आहे. कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. हा वाला हत्ती ब्ल्यू एक मोठा घुमने चला. या हत्तीला काय प्राइस आहे. काय हे तर अर्ध ट्रिकवरतीच असते. हे असलं तर कधी भांडणात पण पडायचं नाही माहिती का. वेस्ट ऑफ मनी हा सीन राहतो डायरेक्ट. त्याच्यापेक्षा विकत घेतलेलं परवडायचं. तरी पण लोकांची हौस असते करू दे मध्ये करता. हे यशा चावी घे की अण्णा. काय बोलायचं तुम्ही सांगा. बाकीचं लई बोलतो बघा. रिव्ह्यू आपण खाली सकाळी उतरताना आणखी एकदा देऊया. आता तरी बघूया दिसताना सुंदर दिसतंय सगळं. व्यवस्था कशी आहे बघूया. अरे असं आपटापटी करतो बघूपर्यंत. पाच जणात एक काय असेल कदाचित. मासे मासे संध्याकाळी भेटतील. आता फक्त बघायचे. राजा तुझं काय मत. चला राजवर्धन हा मासा खाणार आहे. राजाकडे बघायला लागलाय. कसा करायला लागलाय. राजाला बोलवायला लागलाय. राजा ये मला खा. चौघ आहे काय. ठीक आहे कमी जास्त लांब ऍडजस्ट करतो. 502 मध्ये मुलं मोठ्या मुलांचा ग्रुप कुठला आहे. पाचच्या ठिकाणी एखादा असेल घेत चालतो. ओ 4चा एक 604 604चा विषय आहे. सिस्टीम मोठी आहे त्याची. 604 काय रेटिंग काय पूल. ए थांब हे पूल दाखव. पूल दाखव. आईच्या नियोजन बघा
नुसतं नियोजन बघा. टी वायची पोर बघा, जोरात नियोजन, खतरनाक. आता आम्ही वरती चाललोय. तुम्हाला रूम टूर पण देऊ शकतो मी. देणार आहे. थांबा. सुगंध मस्त सुटला, काहीतरी भारी. कदाचित नॉनव्हेज आहे, चिकन आहे, खाईल तेवढं. पण रूम टूर हे आमचं बेड आहे, सिंगलचा, डबलचा, AC, फॅन, TV आणि आमची मित्रमंडळ. इकडे काय आतला मला हे नको. इंग्लिश असा हलका बिलका नाही. तुम्हाला जेवणाचं नियोजन दाखवू का केव्हाच? नॉनव्हेज पण आहे, व्हेज पण आहे, ज्याला जसं लागेल तसं. आता येणार आणि गप्पा गोष्टी सगळ्या. तर मग हा होता आपला पहिला दिवस आणि होप यू एन्जॉय दिस व्लॉग आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट. गुड नाईट. चलो गुड नाईट.